राज्यात 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे। पारंपरिक पद्धतीनं सर्व धार्मिक विधी होणार असले तरी नाराजी वाटते। देवीचं दर्शन जवळून नसल्यामुळं आम्ही 9 दिवस देवीला दर्शनासाठी येत असतोय, पालखीच्या सोहळ्याला येत असतो। हे आनंद आम्हाला फार वाटतो 9 दिवसात देवीसाठी। आता जरा नाराजी वाटते, दर्शन नाही त्यामुळं। बरं, मी आता इथं राहून माझं माहेर पण हे आहे सासर किल्लोस्करवाडी। मिस्टर इथं CPRला सर्व्हिसला असल्यामुळे आम्ही 50 वर्षे 60 वर्षे झाले आता कोल्हापुरात आहे, शिवाजी पेठेत। नोकरी या देवीमुळे माझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी मिळाली, आनंद मला फार आहे। देवीचं दर्शन आम्हाला लवकर आत्म मिळावं। प्रत्येक शुक्रवार देवाला येते, पण आता मनालाच वाईट वाटते की देवाला आम्ही दुरून बघतोय, जवळ जाता येत नाही, ओटी देता येत नाही हातून। असं का, हे कधी संपेल, कधी लवकर सगळं व्यवस्थित होईल एवढंच आमच्या मनात इच्छा की लवकर करोना जावा आणि देऊळ चालू व्हावं एवढंच। आणि लवकर दरवाजा उघडा होऊ दे आणि तुझ्याजवळ लवकर बोलून घे, मी हातानं ओटी तुझ्या पुढं देईन। म्हणजे कधी पण आम्ही असं आत जाऊन देवाला ओटी द्यायची, तिच्या असं गर्भगृह उंबऱ्यावर आम्ही माथा टेकावं, पण आता काहीच नाही, आत पण जाता येत नाही, नुसतं बाहेरून परक्यासारखंच वाटतंय। आपली आई आता लांब आहे, मी लांबून बघते, असं कुठं तरी मनाला वाटते। करोना लवकर जायला पाहिजे ना, त्यासाठी सरकारचा निर्णय मान्य पण आहे आम्हाला, पण मनातून भक्तिभावानं काय वाटतंय की लवकर चालू व्हावं। आपण तसं सगळं व्यवस्थित केलं तर लवकर करोना जाईल, लवकर दरवाजा उघडा होईल, देवी आपल्यासाठी बसलेली आहे ना। मग आपण जसं केलं तर आणि लांब जात राहील ना, त्यामुळे आपलं आई लवकर करोना जाऊ दे, लवकर दरवाजा उघडा कर आणि तुझ्या चरणी घे, एवढंच तिच्यावर प्रार्थना आमची आणि काय नाही। 2021 तरी YouTube चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।